शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। आगामी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अहिलानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात आयोजित शांतता बैठकीत पोलीस उपाधीक्षक डॉक्टर दिलीप टिपसे यांनी इशारा दिलाय की ईदच्या काळात गोवंशीय किंवा गोहत्या केल्यास संबंधितांवर कायद्यानुसार अत्यंत कडक कारवाई केली जाईल। हा इशारा शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपसे यांनी दिला। अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील पाठपुरावा शाखेतील लिपिक प्रशांत सखाराम पाटोळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात पुष्पा सखाराम पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। अहिलानगर जिल्ह्यातील केडगाव येथे आदर्श नगर मध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती श्रीकांत भारत राणे, सासू निर्मला भारत राणे, सासरे भारत केरप्पा राणे आणि दीर शशिकांत भारत राणे याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। भरोसा सेल कडून मिळालेल्या पत्रानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। अहिलानगर तालुक्यातील सोनेवाडी गावाच्या शिवारात शेतात काम करण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणी, मंगळसूत्र, दागिने असा सुमारे 1.5 तोळ्याचा ऐवज 2 चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी अहिलानगर तालुका पोलीस ठाण्यात विजय आसाराम लोणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। अहिलानगर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर संदीप कोतकर यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पुण्यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांच्या उमेदवारीबाबत हालचाली वाढल्यात। 1 जून हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। शनिवारी शिर्डी येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात कोतकर भाजपामध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यता आहे। महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरसेवक मतदार असल्याने भाजपाला मतदारसंघात मजबूत पकड असलेला उमेदवार हवा आहे। शहराची खबरबातमध्ये इथे संपतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।